ओके. हॅलो, लग्नाची धावपळ सुरू आहे, खूप थकलाय, शेड्यूल सुरू आहे, लागोपाठ काय सांगशील? थकायला म्हणजे खरं तर झालंय थकायला, पण आमच्याकडे लोकांचीच एनर्जी इतकी आहे ना की आम्ही त्याच्यामुळेच रिचार्ज होतोय आणि फार मजा येते आम्हाला शूट करायला. सगळे विधी, सगळे संगीत, हळद बिळद आणि मजा करतोय आम्ही. लहानपणापासून अनेक लग्न समारंभ, हळदी समारंभ अटेंड केले, त्यात कधी तू गोंधळ घातलास का किंवा ही खोड काढली का कोणाच्या लग्नात? असा काही किस्सा लहानपणीचा तुझा किंवा कॉलेजला? लहान असताना काय मुलं खोडकरच असतात त्याच्यामुळे मी पण अशा खोड्या बिड्या काढणं, नवरा मुलगी, नवरी मुलीला अक्षता फेकून मारणं असे चाळे काहीतरी पानचट गोष्टी केलेल्या आहेत सगळ्या. शूज बीज लपवणं कधी जिजूंचं वगैरे असं काही केलंस का? नाही, तसं नाही, कारण अशी कधी वेळ नाही. ओके, लग्नाचा आता हळदीचा जो सिक्वेन्स असेल त्याचा ॲज अ निखिल म्हणून तू किती इमोशनली टच आहेस, जवळ आहेस त्या एकंदरीत? म्हणजे काय तुझा आता जो हे आहे निखिल म्हणून तू काय बघतोस हळदीचा जेव्हा सीन होईल, जेव्हा तुझ्या गालाला हळद लागेल किंवा अंगाला हळद लागेल, कुठेतरी तू इमोशनल होशील का? की नाही, इमोशनल चा अँगल नाही आहे. इट्स मोर ऑन द हॅपियर साईड. कारण मी माझी अजून हळद वगैरे झालेली नाही आणि मी आत्तापर्यंत अशी प्रॉपर हळद कधी अटेंड नाही केली नाही, त्यामुळे आय डोंट रिअली नो मच अबाउट हळद. त्यामुळे आय एम जस्ट लुकिंग फॉरवर्ड की काय असणार आहे ते. सो आय एम जस्ट क्युरियस. घरातील अनेक अडीअडचणी पार करत फायनली तुमचं लग्न होतं, त्याच्याबद्दल काय सांगशील? अडीअडचणी तर खूप होत्या आणि त्या अजून सगळ्या पार व्हायच्या, अजून झालेल्या नाही आहेत. पण काय म्हणतात, मध्ये एक शुभ गोष्ट आमच्या घरात घडते. आमचं लग्न होत आहे, त्याच्यामुळे काही वेळासाठी आम्ही आमचे सगळे दुखावटा, सगळ्या वाईट गोष्टी ज्या सगळ्या आम्ही थोड्या वेळ बाजूला सारून आधी आम्ही हे लग्न समारंभ आनंदाने सगळा साजरा करणार आहोत आणि मग पुन्हा आमच्या ज्या काय हर्डल्स आहेत ते पुन्हा असणारच आहेत. त्यामध्ये रमा एक जबाबदारी म्हणून पुन्हा एकदा खांद्यावर येते, तिच्या घरातल्यांचं असं आहे की तू आमच्या मुलीला सांभाळला पाहिजे. सो ती जबाबदारी आहे की काय नेमकं, की प्रेम आहे, कसं काय? मुळात लग्नानंतर मुलगी ही आपली जबाबदारी, म्हणजे इट इज आय फील इट्स को रिलेटेड, आय विल से. कारण ते लग्न आणि तो संसार ही जबाबदारी असते, नॉट दॅट पर्सन इन जनरल. आय फील तो संसार, ते को लिव्हिंग ही एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि एकत्र राहून, खुश राहून आपापल्या आयुष्यात पुढे जाणं, एकमेकांना पुश करणं आणि एकमेकांना सपोर्ट करणं इज द रिस्पॉन्सिबिलिटी आणि ती आपण आनंदाने पार पाडलीच पाहिजे. ज्यात प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना असंच सांगेन की रमा राघव बघत राहा, आमचं लग्न होणार आहे आणि आम्ही सगळ्यांना आवर्जून आवाहन करत आहोत की तुम्ही आमचं लग्न नक्की अटेंड करा आणि बघत राहा रमा राघव रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठी. थँक्यू.